सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण 1 जानेवारीला 100% भरले होते. मात्र 27 मार्च रोजी धरणातील पाणीसाठा सुमारे 50% आला आहे. 17 मार्च पासून उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून हे पाणी 20 ते 25 मे पर्यंत सुरू राहणार आहे. गतवर्षी 6 मार्च पासून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी धरणात एकूण 28.30 टीएमसी पाणीसाठा होता. सध्या 27 मार्च अखेर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 2 टीएमसी पाणी अधिक आहे. मागील वर्षी 18 एप्रिल रोजी उजनी धरण उणे पातळीत पोहोचले होते. मात्र यंदा मे अखेरपर्यंत धरण उपयुक्त साठ्यातच राहील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सध्या उजनीतून शेतीसाठी कालव्याद्वारे 2570 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी 315 क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 90 क्युसेक आणि बोगद्यातून 900 क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी सोडलेले पाणी पिकांसाठी मोठा आधार ठरत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या उजनी धरणातील पाणी थेट सुमारे 1.5 लाख हेक्टर क्षेत्राला पोहोचले आहे. टेल टू हेड पद्धतीने शेतीसाठी सोडलेले पाणी पुढील 50 ते 55 दिवस सुरू राहणार आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.